श्रावण महिन्यातील शीतला सप्तमीला शिळा सप्तमी असेही म्हणतात। या दिवशी शीतला मातेची पूजा केली जाते आणि थंड शिळे अन्न खाल्ले जाते। या सणामागे एक कथा प्रचलित आहे जी खालीलप्रमाणे आहे। शीतला सप्तमीची कथा। एका गावात दोन सुना होत्या ज्यांची नुकतीच बाळ झाली होती। गावात शीतला सप्तमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता। या दिवशी थंड अन्न खाण्याची प्रथा असते आणि चुली पेटवल्या जात नाहीत, कारण असे मानले जाते की शीतला माता चुलीजवळ वावरते। दोन्ही सुनांना वाटले की जर त्यांनी थंड अन्न खाल्ले तर त्यांच्या बाळांना त्रास होऊ शकतो किंवा ते आजारी पडू शकतात। त्यामुळे त्यांनी घरच्यांना न सांगता गरम जेवण बनवले आणि खाल्ले। त्यांच्या सासूला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिला खूप राग आला। काही दिवसांनी दुर्दैवाने दोन्ही सुनांच्या मुलांचा अचानक मृत्यू झाला। सासूला खूप वाईट वाटले आणि तिने दोन्ही सुनांना घरातून हाकलून दिले। आपल्या मृत मुलांना टोपलीत घेऊन त्या दोघी दुःखाने घराबाहेर पडल्या। जाताना त्यांना वाटेत एक जुना खेजडीचा वृक्ष दिसला। त्या झाडाखाली दोन बहिणी बसलेल्या होत्या। वजा एकीचे नाव ओरी आणि दुसरीचे नाव शीतला। त्यांच्या डोक्यात खूप उवा-जुवा झाल्या होत्या आणि त्या खूप त्रस्त होत्या। थकल्यामुळे सुनाही त्या झाडाखाली बसल्या। त्यांनी ओरी आणि शीतला यांच्या डोक्यातून उवा काढायला सुरुवात केली। सुनांनी मनापासून सेवा केल्यामुळे ओरी आणि शीतला यांना खूप आराम मिळाला। तेव्हा शीतला मातेने त्यांना ओळखले आणि म्हणाल्या, तुम्ही दोघी दुष्ट आहात, दुराचारणी आहात। शीतला सप्तमीच्या दिवशी थंड अन्न खाण्याऐवजी तुम्ही गरम जेवण खाल्ले। हे ऐकून दोन्ही सुनांना समजले की त्या ओरी आणि शीतला माताच आहेत। त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली। त्यांनी शीतला मातेकडे रडून क्षमा मागितली आणि सांगितले की त्यांनी हे अज्ञानामुळे केले होते। त्यांना मातेच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती। त्यांनी भविष्यात अशी चूक कधीही करणार नाही अशी शपथ घेतली। त्यांच्या पश्चात्तापाने शीतला माता प्रसन्न झाल्या। मातेने आपल्या आशीर्वादाने त्यांच्या मृत मुलांना पुन्हा जिवंत केले। आपल्या मुलांना जिवंत पाहून सुनांना खूप आनंद झाला। त्या मुलांसोबत आनंदाने आपल्या गावी परतल्या। गावातल्या लोकांना जेव्हा ही गोष्ट कळली की दोन्ही सुनांना शीतला मातेचे साक्षात दर्शन झाले होते, तेव्हा त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। सुनांनी गावात शीतला मातेचे मंदिर बांधण्याची प्रतिज्ञा केली। या कथेचा संदेश। शीतला सप्तमीच्या दिवशी शीतला मातेची पूजा करून थंड अन्न खाणे आरोग्यासाठी आणि रोगांपासून मुक्तीसाठी महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी चुली पेटवू नयेत अशीही मान्यता आहे। ही कथा माता शीतलेची भक्ती आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करते। शीतला माता ही रोगांपासून, विशेषतः देवी, कांजण्या आणि इतर उष्णतेच्या विकारांपासून रक्षण करणारी देवी मानली जाते। तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब